तुझी आई रडते मग सांग तिला राघव तिच्यावर चांगलं तिला म्हणा काय रडते मी बरी आहे ठणठणीत आराम करते ती. दीपू आज आज पूजा होती ना आपल्या घरी. तुला शिरा आवडतो ना. शिरा न खाताच बाहेर का पडलीस ग. शिरा खायचा ना तुला. उठ ना ग उठ ना ग. काय ग दीपू मला स्वतः ती मोठ्या संकटातून बाहेर काढलंस आणि हे स्वतःवर काय ओढवून घेतलंस. दीपू मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात. खरं तर तू लहान बहीण आणि मी मोठी बहीण आहे पण आतापर्यंत कायम स्वतःच मोठी बहीण असल्यासारखं मला आधार देत आलीस. दीपू मला तुझ्या आधाराची गरज आहे. हा उठ ना उठ ना. हे दीपू त्या दिवशी तुला सांगायचंच राहिलं. तुझा बँकेतला जॉब परमनंट झाला ना मला खूप छान वाटलं. मला वाटलं मी पण तुझ्यासारखं खूप शिकायला हवं, नोकरी करायला हवी, स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. मी ठरवलंय आता दीपू मी स्वतःच्या पायावर उभी राहणार. तू मला मदत करशील ना दीपू. दीपू डोळे उघडणार. दीपू प्लीज. दीपू उठ ना. कमाल करता मॅडम तुम्ही. आम्हाला सांगता महिन्याचं वसुलीचं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे आणि आता या महिन्याचं टार्गेट पूर्णच नाही झालंय आणि तुम्ही मात्र खुशाल आराम करताय. चला उठा. हे बघा तुमचं ID कार्ड ही मशीन सगळं घेऊन आलोय. चला 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 चला. अहो या महिन्यातल्या 7-8 महत्वाच्या वसुल्या बाकी आहेत. चला. आम्हाला कुठे येते वसुली करता. खरी वसुली कशी करायची तुम्हीच तर आम्हाला शिकवता ना मॅडम. हो वहिनी डोळे उघडा ना. तुमच्या इंद्राची काय अवस्था झाली एकदा बघा ना. तुमच्याशिवाय नाही जगू शकत होतो. शालकाजी तुम्ही सांगा ना तुमच्या बहिणीला. आपण दोघच तर त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार आहोत ना. सांगा ना वहिनी. वहिनी उठा ना वहिनी. नाही सहन होत वहिनी. मी तुमच्या पाया पडतो वहिनी. वहिनी डोळे उघडा ना वहिनी. इंद्र पण आलाय वहिनी. डोळे उघडा ना वहिनी. पेशंटला भेटायची वेळ संपली आहे. तुम्ही सर्वांनी प्लीज बाहेर जाता का.
तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? पेशंटला भेटायची वेळ संपली आहे, प्लीज बाहेर जा. सिस्टर मला फक्त 5 मिनिट यांच्याशी बोलू द्या. आमच्या दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. मला खात्री आहे त्या माझं बोलणं ऐकतील आणि येतील शुद्धीवर. फक्त 5 मिनिट, मला 5 मिनिट त्यांच्याशी बोलू द्या. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. ठीक आहे, पण फक्त 5 मिनिट. जो अपना बनाया था मेरा वक्त से चुराया था, जो सपना सजाया था. मॅडम तू हाताची हालचाल झाली, मी पाहिलं. मॅडम डोळे उघडा. मॅडम मी इंद्रा. मॅडम माझा आवाज येतोय. मॅडम प्लीज, मी पाहिलं तुम्ही हाताची हालचाल केली. तुम्हाला माझा आवाज येतोय मॅडम. डॉक्टर मॅडम डोळे उघडा. काय सर मॅडमने आता हाताची हालचाल केली. मॅडम डोळे उघडा प्लीज. मॅडम मी स्वतः काय झालं? काय आवाज करताय? आयसीयू आहे. डॉक्टर मी स्वतः पाहिलं. मॅडमने आता हाताची हालचाल केली. तुम्ही डॉक्टर काय हालचाल झाली? काय प्रतिसाद दिला? नाही, अजून तरी काही नाही. डॉक्टर तुम्ही नीट चेक करा प्लीज. मी स्वतः पाहिलं. मॅडमने हात हलवला. डॉक्टर मी सांगतोय ना सर, खरंच मॅडमने हात हलवला. सर तू अरे डॉक्टर. हो डॉक्टर, पण ते स्वतः म्हणतायत हात हलवला असेल ना? हो ते शक्य नाही. कुठली हालचाल झाली असती तर आम्हाला मॉनिटरमध्ये कळलं असतं. हो नाही डॉक्टर, मी खरंच सांगतोय. त्यांना शुद्ध ये ते ऐकत असणार आपलं बोलणं. इंद्रा शांत. अरे सर तू असं कसं? डॉक्टर मी सांगतोय ना तुम्हाला, माझ्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा चेक करा डॉक्टर. एकदा चेक तर करा डॉक्टर. हो पण तो सांगतोय त्यांना हालचाल पाहिली आहे. तुमचं ते मशीन जर चुकत असेल तर? हो ते खरंच शक्य नाही. भावनेच्या भरात त्यांना असं वाटलं असेल की कदाचित पेशंटनी हालचाल केली आहे म्हणून, पण ते तसं नाहीये. आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण खूप स्ट्रेसमध्ये आहात. तुम्ही सर्वजण आराम करा. तुम्ही सर्वजण रूमच्या बाहेर जा आणि हॉस्पिटलमध्ये कोणी एकानीच थांबावे. सत्तू मी सांगतोय ना. अरे मॅडमने हात हलवला सत्तू. डॉक्टर मी सर डॉक्टर माझ्यासाठी चेक करा एकदा. तुम्ही प्लीज बाहेर जा. आयसीयू आहे. डॉक्टर त्यांना शुद्ध येईल.
डॉक्टर त्यांना आपला आवाज पण येत असेल, तुम्ही एकदा चेक तर करा. इंद्रा शांत हो. इंद्रा सत्तू, अरे तुला समजते का मॅडम हात हलवला? सत्तू मी स्वतः बघितलंय. मला कळतंय. आता बाहेर चल. मॉनिटर इंद्रा, काहीतरी चुकीचं दाखवत इंद्रा, असेल. चल. सत्तू थांब 2 मिनिट. इंद्रा सत्तू चल. थांब 2 मिनिट. डॉक्टर प्लीज. डॉक्टर मशीन चुकू पण शकते डॉक्टर. अहो, मी स्वतः पण. अरे सत्तू माझं मला म्हणणं तर- कळतंय. मला तू पेशंटला दर तासाने मॉनिटर करीत राहा. ओके डॉक्टर. दर तासाने मला रिपोर्ट कर. ओके. ओके डॉक्टर. मी सांगतो ना, मॅडमचा हात हल्ला होता यार, मी स्वतः पाहिलंय. डॉक्टर प्लीज. डॉक्टर मी खरंच सांगतोय, मॅडमचा हात हल्ला होता, मी स्वतः पाहिलंय. मी म्हणतोय म्हणून एकदा चेक करा डॉक्टर. प्लीज सावरा आहे ना अहो प्लीज. डॉक्टर मी सांगतोय ना, खरंच त्यांचा हात हल्ला होता डॉक्टर. अहो डॉक्टर माझं ऐका तर. डॉक्टर सत्तू सांग ना त्यांना, मॅडमचा हात हल्ला होता यार, मी स्वतः पाहिलंय यार सत्तू. इंद्रा कळतंय मला, सगळं कळतंय. अरे पण असं का वागतोयस? अरे तुझ्यामुळे मालती काकू देशपांडे सरांना टेन्शन आलंय. तू शांत हो, मी बघतो. हा शांत हो. सर, आपल्यापैकी कोणीतरी एकच जण इथे थांबू शकतो, तर तुम्ही सगळे घरी जा आणि आराम करा. अरे माझी मुलगी तिथं मरणाच्या दारात पडली आहे, कधी डोळे उघडेल माहित नाहीये, आणि मी घरात जाऊन आराम करू काय? बाबा ते म्हणतात ते बरोबर आहे. त्या दोघांपैकी कोणीतरी इथे थांबेल, आपण घरी जाऊया. मी कुठेही जाणार नाही. असं काय करताय सर? सर दीपिका मॅडम आधीच आजारी आहे. वर ह्या सगळ्या धावपळीत जर तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला तर सर तुमची औषधं पण सुरू आहेत. अहो साळगावकर बरोबर बोलतोय. आपण उद्या येऊया ना. हं? चला आता चला. काय माझा पाय खरं तर इथून निघत नाहीये. तू म्हणतोस म्हणून जातोय. हो ए, काही वाटलं तसं तर फोन करशील ना? हो 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 सर. चला मी तुम्हाला रिक्षेत बसून देतो. आलो. या सर, या. फोन करा आम्हाला. हा हो हो कळवतो. या सर. सर या या सर या. तू घरी जा आणि आराम कर, मी थांबतो इकडे. मॅडम बऱ्या होईपर्यंत मी कुठेही जाणार नाहीये सत्तू. कितीही वेळ लागू दे, मी इथून हलणार नाही. आणि याच्यानंतर मला घरी जा असं म्हणायचं नाही, कळलं? असं वाटतं एखादं वाईट स्वप्न बघतोय. सकाळ होण्याची, प्रकाश येण्याची मनापासून वाट बघतोय, पण ही काळ रात्र संपायचं नावच घेत नाही यार. इंद्रा मला एक सांग, तुझ्या प्रेमावर विश्वास आहे ना? तू मला विचारतोय सत्तू? म्हणूनच मला सांग की तुमच्या प्रेमावर विश्वास आहे ना? स्वतःहूनही जास्त. मग झालं तर मग देव जरी वरून आला ना, तरी इंद्रा आणि दीपिकाला एकमेकांपासून वेगळं नाही करू शकणार. तू आत्ता तर कुठे सगळं ठीक होत होतं ना यार. मालती काकूने आत्ता कुठे आमचं प्रेम मान्य केलं होतं. आणि दीपिका मॅडमना मला खात्री होती की एक ना एक दिवस देशपांडे सर पण आमचं प्रेम मान्य करते. पण बघ ना कशा वाटताय त्या दीपिका मॅडम. काही बोलायलाच तयार नाही माझ्याशी.
बोलतच नाही यार माझ्याशी. इंदिरा मॅडम ना उद्या शुद्धीवर येणार आहेत आणि आल्यानंतर ना पहिल्या तुझ्यावर रागवतील बघ. का? जाऊन आरशात बघ स्वतःची काय अवस्था करून घेतली असती. या अशा अवस्थेत त्यांच्या समोर गेलास ना तर त्या चिडतील, रागवतील. आणि मॅडमचा राग तुला माहिती ना कसला डेंजर रागवतात त्या. रागवते, त्यांना हवं तितकं चिडू दे माझ्या, पण काही करून मॅडमना लवकरात लवकर शुद्ध यायला हवे. मी खूप मनापासून वाट बघतोय यार सत्तू. मी खूप मनापासून वाट बघतोय यार मॅडमची. कधी एकदा त्या मला माझ्या नावाने हाक मारते. मॅडम प्लीज डोळे उघडा ना मॅडम. मॅडम असं काय करताय? तुमचा इंद्रा तुमची वाट बघतोय. एकदा मला माझ्या नावाने हाक मारा मॅडम. इंद्राची इंद्राजी, 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 इंदिरा जरा बाहेर चल. बाहेर? हो. नाही, मी मॅडमना सोडून कुठेही जाणार नाही. इंदिरा अरे महत्वाचं काम आहे, चल ना. अरे सत्तू जा, तुझं तू जाऊन सॉर्ट करून घे ना काम. आज काय करतोस? इंदिरा मॅडमच्या ऍक्सिडेंटच्या संदर्भात आहे. सत्तू ऐक तर ये. अरे ये इकडे. बोल ना आता. आता बोल बोल. बाबा भाई भाई खरंच सांगतो, माझी काही बी चूक नाही. सोडा ना माझ्या बाबाला. भाई भाई मला माफ करा भाई. त्या अचानक मध्ये आल्या. खोटं बोलतो, खोटं बोलतो, खोटं बोलतो. सत्तू एक मिनिट. काय झालं? कोण आहे हा? का मारतोय साला? इंदिरा याच्या गाडीने दीपिका मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय. याने उडवलाय मॅडम ना. भाई माझी काही बी चूक नाही. मला सोडा, मला सोडा. सोडा माझ्या बाबाला, सोडा. एक मिनिट. तू सोड त्याला, सोडा त्याला. ऐक, हे काय भाई नाहीये, हे भाई बोलणं बंद कर. दादा दादा खरंच सांगतोय, त्या दिवशी खूप घाबरलो होतो म्हणून मी लपलो. काही चूक नाही तर लपलास कशाला? माझ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो साहेब, त्या दिवशी खूप अंधार होता. मला काहीच सुचलं नाही, काही दिसलं नाही. मॅडम अचानक माझ्या टेम्पो समोर आले. माझी काही बी चूक नाहीये, खरंच सांगतोय. तिकडे कोणीच नव्हतं आणि मी खूप घाबरलेलो होतो म्हणून मी तिकडून पळालो साहेब. पोराची शपथ घेऊन सांगतो, मला बी लई त्रास होत होता. मी स्वतः पोलिसांकडे जाणार होतो पण मी खूप घाबरलो होतो. शेंड्या लावतोस खरं सांग, कसा झाला ऍक्सिडेंट? हा, दारू पिऊन गाडी चालवत होतास? नाही. दारू पिऊन गाडी? मी दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावत नाही. सोडा ना माझ्या बाबाला. गावावरनं माणसं बोलावून घे, कळलं का? आता 4 खांद्यांवर जायची तुझी वेळ आली आहे. हे घ्यायला सत्तू सोड, सोड त्याला. चला निघा, निघा निघा निघा. इंदिरा पण सत्तू हा खरं बोलतोय सत्तू.
अरे पण कशावरून? इंद्राला समोरच्या माणसाचे डोळे वाचता येतात सध्या, आणि डोळे कधीच खोटं बोलत नाही. सर खूप उपकार झाले सर. काय रे, काय झालं? कसला विचार करतोय? मला एक गोष्ट लक्षात नाही आली. सानिकाशी बोलायला मॅडम आपल्या घरी गेल्या होत्या. हो, मग निघताना अशा अचानक रस्त्याच्या मधोमध कशा आल्या? मेन गेटला लागूनच रस्ता आहे, पण मॅडम अशा अचानक रस्त्याच्या मधोमध जातीलच कशा? हा यार, मी पण तोच विचार करतोय. दीपिका मॅडम रस्त्याच्या मधोमध कशा गेल्या?